काल औरंगाबादमध्ये शिक्षकांसंदर्भात जी घटना घडली त्या घटनेचा निषेध म्हणून उद्या राज्यभरातल्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय मुख्याध्यापक संघाने घेतलेला आहे। कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, काय माहिती आहे? काल औरंगाबादमध्ये मोर्चाच्या दरम्यान शिक्षकांवरती जो लाठीमार झाला होता, या सगळ्याच्या निषेधार्थ उद्या राज्यभरातल्या सगळ्या शाळा ज्या आहेत आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सर्व संघटना एकत्रित येऊन या शाळा बंद ठेवतील असं आव्हान देखील शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी केलेलं आहे। त्याचबरोबर मुख्याध्यापक संघ जो आहे त्यांनी देखील शाळा बंदचं आव्हान केलेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्यांचे नेते आहेत, शिक्षक संघटनेचे, मुख्याध्यापक संघटनेचे, आणि या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की काल जो पोलिसांनी लाठीमार केला तो अमानुष लाठीमार केला होता आणि त्यामध्ये महिलांवर देखील मारहाण झालेली आहे। एक गर्भवती महिला देखील जखमी आहे आणि त्यामुळे पोलिसांनी हा जो लाठीमार केलेला आहे तो सर्व बळाचा वापर हा अमानुष आहे आणि याचा निषेध करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं या ठिकाणी आमदार विक्रम काळे आणि त्याचबरोबर मुख्याध्यापक संघटनेने देखील कळवलेलं आहे। ज्ञानदा, कृष्ण, दुसरा मुद्दा असा देखील आहे की आंदोलक शिक्षकांवरती हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा सुद्धा नोंदवण्यात आलाय। कुठे या गुन्ह्याची नोंद झाली आहे? ज्ञानदा, हे खरं आहे की काल जी घटना घडली त्यानंतर पोलिसांनी सिटी चौक पोलीस ठाण्याच्या अंतर्गत हा मोर्चा आमखास मैदान जिथे येतं तिथे 200 ते 300 लोकांवर या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 57 शिक्षक आंदोलक ताब्यात घेतले आहेत आणि त्यावर 302 आणि त्याचबरोबर दंगा भडकवण्याचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यामुळे याविषयी आम्ही पोलिसांना विचारलं की 302 म्हणजे हा हाफ मर्डरचा गुन्हा असतो आणि त्या अमितेश कुमार जे पोलीस आयुक्त आहेत त्यांनी जी माहिती दिलेली आहे यामध्ये हेड इंजुरी आहे काही पोलीस कॉन्स्टेबलला आणि त्यांचा जो प्रयत्न होता तो हत्या करण्याचा होता आणि त्यामुळे हा 302चा गुन्हा या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे। 57 लोक जे शिक्षक आंदोलन आहेत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि अजून जे सीसीटीव्ही लावण्यात आले होते त्या सीसीटीव्हीद्वारे आणखीन 250 लोकांना ताब्यात घेण्यात येणार असल्याचं देखील पोलीस आयुक्तांनी सांगितलेलं आहे। ज्ञानदा, कृष्णा, ताजी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।